यानंतर बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील फलटण सोबतच आता इंदापूर तालुक्यात देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे। नेचर डिलाइट डेअरी आणि संबंधित नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापा टाकण्यात आला आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे अर्जुन देसाई यांची ही चौकशी करण्यात आली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे। साताऱ्यातील फलटणमध्ये देखील अशीच आयकरची छापेमारी सुरू आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। देवा, काय नेमकी माहिती मिळते आयकरकडून, कशा पद्धतीने कारवाई केली जाते? वर्षा सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर ही केंद्रीय तपास यंत्रणाची पथकं जी आहेत ती इंदापूरमध्ये दाखल झालेली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या सत्तेत आहेत आणि त्यांच्याच निकटवर्ती असणारे नेचर डिलाइट डेअरी जी इंदापूर तालुक्यातील कळस या ठिकाणी आहे त्याचे सर्वेसर्वा जे अर्जुन देसाई आहेत आणि त्यांचे व्यावसायिक पार्टनर ज्याला आपण म्हणू ते जामदार, या दोघांच्याही घरी सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांची पथकं जी आहेत ती दाखल झाली आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी या तपास यंत्रणांच्या पथकांकडून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येते। अशी माहिती मिळते की नेचर डिलाइट डेअरीशी निगडीत असणाऱ्या अर्जुन देसाई यांची जी काही ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस जी आहेत ते या तपास यंत्रणांच्या पथकाने ताब्यात घेतली आणि पुढील 2-3 दिवस ही तपासाची कामकाजाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवली जाणार आहे। मात्र केंद्रीय तपास यंत्रणांचे हे पथक नेमकं कोणत्या खात्याचं आहे आणि का या ठिकाणी हे पथक दाखल झालंय याबद्दल अद्यापपर्यंत या पथकाकडून काही माहिती देण्यात आलेली नाहीये। नेमकं हे आयकर खात्याचं पथक आहे की दूध उत्पादक संस्था जी नेचर डिलाइट डेअरी ही खाजगी संस्था चालवली जाते आणि ते अर्जुन देसाई आणि त्यांचे सहभागी पार्टनर जे आहेत ते जामदार चालवतात। तर त्याच्याशी निगडीत अन्न आणि भेसळ प्रशासन विभागाची ही कारवाई आहे का? तर आता आपण जर बघितलं तर फलटणमध्ये शिवेंद्रराजे भोसले संजीवराजे निंबाळकर यांच्या ठिकाणी जे आयकर विभागाने छापेमारी केल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याच अनुसरून इंदापूरमध्ये देखील आयकर खात्याचीच ही पथकं दाखल झालीत असा प्राथमिक अंदाज लावला जातोय। मात्र अद्यापपर्यंत ही पथकं कोणत्या खात्याची आहेत, ही का दाखल झालीत, कोणत्या कारणासाठी दाखल झालीत, आतापर्यंत त्या पथकाच्या हाताला काय लागलेलं आहे याच्याबद्दल कोणीही शासकीय अधिकाऱ्यांनी यावरती भाष्य केलेलं नाही किंवा त्या पथकातील प्रमुखांनीही भाष्य केलेलं नाही। आणि साधारणपणे आजपासून पुढील 2 ते 3 दिवस या पद्धतीनं या चौकशा या ठिकाणी सुरू राहणार आहेत। याचबरोबर अर्जुन देसाई यांच्या घरी पोलीस बंदोबस्त सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर तिकडे शरद पवार गटातील सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्यानं धाड टाकली आहे। सकाळपासूनच इथं देखील आयकर अधिकाऱ्यांनी घराची तपासणी सुरू केली आहे। या सगळ्या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे। काहीच दिवसांपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यानंतरच आता त्यांच्या घरावर आयकर खात्याची ही धाड पडल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर कोण आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर आपण जाणून घेणार आहोत। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू। फलटण तालुक्यातील राजकारणात संजीवराजे सक्रिय आहेत। उद्योग क्षेत्रातही संजीवराजेंचं काम हे मोठं आहे। उद्योग क्षेत्रातही त्यांचं काम मोठं आहे आणि ते अजित पवारांचे अगोदर निकटवर्तीय मानले जात होते। येणाऱ्या काळात काय होतंय ते बघणं महत्त्वाचं आहे।